नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया। साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना। निवडणूक प्रक्रियेत एसटी बसेस लावण्यात आल्यामुळे प्रवाशांचे झाले प्रचंड हाल, तीव्र नाराजी व्यक्त। दिव्यांग, तृतीयपंथीयसह महिलांसाठी आदर्श मतदान केंद्र, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती। अचानक विद्युत दाब वाढल्यामुळे 15 ते 20 घरातील विद्युत उपकरणे जळाली, मूर्तिजापूर येथील घटना। मतदान केंद्रांवर कॅमेरा व व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून राहणार प्रशासनाची नजर, केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा। अकोला लोकसभा मतदारसंघाच्या 6 विधानसभा क्षेत्रात उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून यामध्ये अकोला तसेच रिसोड मतदारसंघातील 18,90,814 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सदरची मतदान प्रक्रिया ही अकोला तसेच रिसोड येथील 2056 मतदान केंद्रांवर पार पडणार असून या प्रक्रियेसाठी आज मतदान केंद्र अधिकारी सह कर्मचारी रवाना झाले। 26 एप्रिल रोजी होणाऱ्या अकोला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अकोला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच नवीन सांस्कृतिक भवन या ठिकाणी कर्मचाऱ्यांना मतदार साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी सकाळी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी स्वतः सांस्कृतिक भवन या ठिकाणी भेट देत संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला। आज सकाळी अकोला जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर मतदान साहित्य घेऊन टीम रवाना झाल्या। मतदान साहित्य घेऊन जाताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रत्येक टीमसोबत तगडा पोलीस बंदोबस्त सुद्धा देण्यात आला होता। याबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आरआरसी न्यूजशी बोलताना दिली। अकोला लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पडत असून जवळपास 2056 मतदान केंद्रांवरती 18,90,000 मतदारांची नोंद झालेली आहे। या मतदारांसाठी विविध प्रकारच्या सोयीसुविधा आम्ही मतदान केंद्रांवरती निर्माण केल्या आहेत, ज्याच्यामध्ये पिण्याचं स्वच्छ पाणी असेल, उन्हापासून संरक्षणासाठी सावलीची व्यवस्था असेल, यासोबत मेडिकल किट असेल, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर्स असतील, अशा सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत। त्यासोबतच मॉडेल पोलिंग स्टेशन तयार करून आम्ही महिला मतदार असतील, यूथ मतदार असतील, दिव्यांग मतदार यांनासुद्धा आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहोत। गेल्या महिनाभरामध्ये स्वीप ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला असून मला निश्चितच आशा आहे की येणाऱ्या मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये मतदार मतदान करतील। 26 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे 230 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून अनेक मार्गांवरील एसटी बसची संख्या कमी झाल्यामुळे 2 दिवसांपासून एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे गर्दीमुळे हाल होताना दिसत आहेत। या संदर्भात प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। 26 एप्रिल रोजी होणारी निवडणूक पाहता परिवहन विभागाकडून मोठ्या प्रमाणात एसटी बसेस मतदान यंत्रणेकडे देण्यात आल्यामुळे प्रवाशांना त्यांच्या स्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागतो आहे। लोकसभा निवडणुकीसाठी 230 एसटी बसेस देण्यात आल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून उन्हाळ्याच्या सुट्या, लग्न समारंभ त्यामुळे तासनतास एसटी फलाटावर ताटकळत बसावे लागत आहे। एसटी बसेस कमी असल्यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी होत असून निवडणुकीसाठी एसटी बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे एसटी बसेसची संख्या कमी झाली आहे। त्यात विविध मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता एसटी बस अभावी खासगी वाहनांमधून प्रवास करावा लागत असून आर्थिक नुकसानासह प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। शहराकडे जाण्यासाठी इतर पर्याय शोधावे लागत असून आणि पुढील 2 दिवस प्रवाशांना या समस्येला सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। अकोला लोकसभा मतदारसंघ निवडणूककरिता जिल्हा प्रशासन तसेच निवडणूक विभागाद्वारे तयारी करण्यात आली असून उद्या 26 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे। यासाठी संपूर्ण तयारी झाली असून नागरिकांनी मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले।
अकोला लोकसभा निवडणूकबाबत जिल्हा प्रशासन तसेच निवडणूक विभाग अंतिम टप्प्यात पोहोचले असून आज जिल्ह्यातील 2056 मतदान केंद्रावर मतदान साहित्य घेऊन अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस विभाग पोहोचले असून उद्या सकाळी 7 वाजतापासून ते सायंकाळ 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे। या काळात 11,544 कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग दर्शविणार आहे। अकोला जिल्हा वगळून 7,466 कर्मचारी बाहेरील जिल्ह्यातील अकोला जिल्ह्यातील मतदान प्रक्रियामध्ये समाविष्ट असल्याने त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोस्टल मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे। मतदान काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये याकरिता जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर 6,101 अधिकारी, कर्मचारी तैनात राहणार आहेत। मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनांवर GPS ट्रॅकर लावण्यात आले आहे। दिव्यांग तसेच तृतीयपंथीय मतदानासाठी वेगळे मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे। तसेच काही ठिकाणी अकोला जिल्ह्याचे वैभव असलेल्या काटेपूर्णा अभयारण्य तसेच नरनाळा अभयारण्याच्या देखाव्याचे काही ठिकाणी आकर्षण मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे। अकोला जिल्ह्यात नागरिकांना स्वीपद्वारे मतदानाची जनजागृती करण्यात आली, तर उद्या ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना मतदानबाबत जनजागृतीसाठी आशा सेवक तसेच इतर कर्मचारी मतदान करणार आहेत। उद्या मतदान प्रक्रिया पार पडल्यावर सदरच्या EVM ह्या चोख पोलीस बंदोबस्तात MIDC मधील वखार महामंडळच्या गोदामातील स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात येणार असून या ठिकाणी केंद्रीय पोलिसांची कडी सुरक्षा राहणार असल्याची माहिती आज जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील चिखली गेट परिसरात एका विद्युत वाहिनीचा अचानक दाब वाढल्यामुळे 15 ते 20 घरातील मीटर जळून खाक झाले, तर याच घरातील टीव्ही, लाईट, फ्रीज आणि इतर विद्युत उपकरणांचे नुकसान झाले। त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील चिखली गेट परिसरात अचानक विद्युत वाहिनीतून उच्च दाब वाढल्यामुळे या परिसरातील जवळपास 15 ते 20 घरातील मीटरमध्ये अचानक स्फोट होऊन हे मीटर जळाले। यासोबतच 15 ते 20 घरातील उपकरणे जळाल्याची घटना घडली आहे। नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरातील अनेक घरातील टीव्ही, लाईट, फ्रीज आणि इतर विद्युत उपकरणांमध्ये आग लागून त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। काही ठिकाणी म्हणण्यानुसार बाहेर डीपीमध्ये स्फोटचा आवाज होऊन घरातील विद्युत उपकरणे यांनी पेट घेतला। अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांच्या घरातील टीव्ही, लाईट, फ्रीज व इतर विद्युत उपकरणे जळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या संदर्भात महावितरणद्वारे दखल घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। मी काय केलं, टीव्ही चालू आहे, डीपी भडकल्यावर मी म्हटलं बाबा बटना बंद करा। बटना बंद करायच्या आधीच मी हात लावायला लागली तर एकदम भडका झाल्यावर मी असा झाडू घेतला केली तर टीव्हीचा एवढा मोठा जाळ निघाला। टीव्हीचा जाळ निघाल्यावर या पिनांनी भडका झाला, तर मी आता असा हात लावावर तर मला दुपटच दिसला। आखरी करायला काय झालं होतं? काहीच नाही, मला स्पॉट आला, तिकडं आवाज आला, मी गेलो स्विच पडत, तिथं सगळ्याचे स्विच बंद केले मी ना। वो घर में फ्रिज है और वो फ्रिज के ऊपर मोबाइल लगा था, वो मोबाइल का चार्जर फूट के वो लड़की के पीठ पे लगा, वहाँ जला, वो खड्डा ऊपर से पन्नी ने आग पकड़ ली थी ऊपर की। 26 एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अकोला जिल्हा प्रशासनाच्या एकूण 2056 मतदान केंद्रांपैकी 1038 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाची नजर राहणार असून जिल्हा नियोजन भवनात वेबकास्टिंग रूम तयार करण्यात आली आहे। याद्वारे सर्व मतदान केंद्रांवरची माहिती घेतल्या जाईल। उद्या अकोला लोकसभेसाठी निवडणूक होत असून जिल्ह्यातील 1038 मतदान केंद्रावर वेबकास्टिंगद्वारे नजर ठेवण्यात येणार असून कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत प्रशासन सजग असून जिल्हा नियोजन भवनामध्ये तयार करण्यात आलेल्या कंट्रोल रूममध्ये अधिकारी व कर्मचारी सर्व मतदान केंद्रावर लक्ष ठेवून असून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी कंट्रोल रूमची पाहणी करीत मतदान केंद्राचा आढावा घेतला। अकोला लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदान केंद्रांपैकी 50% मतदान केंद्रावर वेबकास्टिंग करण्यात येत आहे। एकूण 2056 मतदान केंद्रांपैकी एकूण 1038 मतदान केंद्रावर वेबकास्टिंग निश्चित आहे। अकोट विधानसभा मतदारसंघात 168, बाळापूर मतदारसंघात 170, अकोला पश्चिम मतदारसंघात 160, अकोला पूर्व मतदारसंघात 177, मूर्तिजापूरमध्ये 193 व रिसोड मतदारसंघातील 170 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे।
याद्वारे मतदान केंद्रांवर थेट देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. राज्यातील दुसऱ्या टप्प्यासाठी विदर्भातील 4 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत सर्वसाधारणपणे महायुती व महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत दिसत असून अकोल्यामध्ये तिहेरी लढतीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मतदान प्रक्रियेनंतर मतदाता कुणाच्या बाजूने कौल देतो हे येणारा काळच सांगणार आहे. राज्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होत असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर तथा आनंदराज आंबेडकर अकोला व अमरावती मतदारसंघामध्ये आपले भाग्य आजमावित आहेत. तर भावना गवळी यांना उमेदवारी न मिळाल्याने वाशिम लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून निवडणूक लढविणाऱ्या राजश्री पाटील तथा महाविकास आघाडीचे संजय देशमुख यांच्यात काट्याची लढत होत आहे. तसेच अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा, महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे तर प्रहार संघटनेचे दिनेश बुब यांच्यामध्ये जोरदार लढत पाहावयास मिळणार आहे. नवनीत राणाकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा झाली, तर बळवंत वानखडे यांच्यासाठी काँग्रेस नेता राहुल गांधी, राष्ट्रवादीचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांनी सहभाग घेऊन वातावरण निर्मिती केली, तर दिनेश बुब यांच्यासाठी प्रहारचे बच्चू कडू यांनी जोरदार प्रयत्न सुरू ठेवले आहेत. अधिकतर मतदारसंघांमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होताना दिसत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात यावेळेस तिहेरी लढत दिसत असून महायुतीच्या वतीने भाजपाचे अनुप धोत्रे यांच्याकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा झाली होती, तर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुकुल वासनिक, खासदार इम्रान प्रतापगडी, शिवसेनेचे स्थानिक आमदार नितीन देशमुख आदींच्या सभा होऊन वातावरण निर्मिती झाली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले असून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी अनुशासित पद्धतीने प्रचार करताना दिसत आहे. बुलढाणा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर यांची लढत महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे 3 वेळा खासदार राहिलेले प्रताप जाधव यांच्यासोबत होत आहे. दोघेही कट्टर शिवसैनिकांदरम्यान ही लढत होत असून प्रतापराव जाधव यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा संपन्न झाली, तर नरेंद्र खेडेकर यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची जंगी प्रचार सभा संपन्न झाली. तसेच अपक्ष म्हणून उभे राहिलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर हे सुद्धा या निवडणुकीत आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी लढत असून त्यांना शेतकऱ्यांचे समर्थन मिळत असल्याचे बोलले जाते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समजूत काढताना उमेदवार त्रस्त झाले असून मतदारसंघाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी उमेदवार परिश्रम घेताना दिसत होते. काही मतदारसंघांमध्ये जातीय समीकरण असल्या कारणामुळे या सर्व अग्निदिव्यातून उमेदवाराला आपले भाग्य आजमावे लागणार आहे. 26 एप्रिल रोजी म्हणजेच उद्या मतदार कोणाच्या झोळीत आपले मत टाकेल व कोणाला विजय ठरवतील हे आगामी काळात कळणार आहे. अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हनुमान वस्ती संतोषी माता मंदिराजवळ जन्मदात्या पित्याने मुलीची व पत्नीची हत्या केली. या घटनेने खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करीत न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या हनुमान वस्ती संतोषी माता मंदिराजवळ दारूचे व्यसन असणाऱ्या जन्मदात्या पित्याने 9 वर्षीय मुलीची व पत्नीची निर्घृण हत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी घडली. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात कळवळ आली होती. या प्रकरणी आरोपी मनीष म्हात्रे याला रामदासपेठ पोलिसांनी अटक करीत त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही हत्या पत्नी नांदायला येत नसल्यामुळे राग मनात धरून आरोपीने पत्नी व मुलीवर धारदार कुऱ्हाडीने वार करून केली होती. पुढील तपास रामदासपेठ पोलीस करीत आहेत. शुक्रवार 26 एप्रिल रोजी अकोला लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया होत असून यासाठी विविध मतदान केंद्रावर पथके रवाना झाली. जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी या मतदान केंद्रावर काम करणार असल्यामुळे त्यांनी केंद्रावर जाण्यापूर्वी पोस्टल मतदानाचा हक्क बजावला. अकोला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अकोला जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांवर अधिकारी व कर्मचारी पथके रवाना करण्यात आली. यावेळी मतदान साहित्य घेऊन जाणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पोस्टल मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी अकोला शहरातील रामदासपेठ भागातील नवीन सांस्कृतिक भवन येथे मतदान साहित्य घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
यावेळी 250च्या वर कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावित उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेकरिता आपल्या टीमसह मतदान केंद्रांवर रवाना झाले. मोरणा स्वच्छता मोहिमेत सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे हे मोलाची भूमिका बजावत आहेत. आजपर्यंत 30च्या वर मोठे पानडीवड व धामण साप पकडून मजुरांचे भय दूर केले असून सापांबद्दलच्या स्वभाव व उपाययोजना सांगत त्यांचे मनोबल वाढवत आहेत. मोरणा येथे स्वच्छता मोहीम सुरू असून वन्यजीव रक्षक बाळ काळणे काम करीत आहेत. यावेळी अनेक साप जुन्या मासोळ्यांच्या जाळ्यात अडकून पडले होते. त्यांची पण सुटका बाळ काळणे यांनी केली. बाळ काळणेंनी प्रत्येक वेळी सापांची माहिती दिली, जेणेकरून मजुरांच्या मनातील भीती कमी होऊन मोरणा स्वच्छता महामिशन व्यवस्थित पार पडावे. अनेक छोटे मोठे कासव सुद्धा या कामात मदत आले, मात्र त्यांना व्यवस्थितपणे सुरक्षितता देण्यात आली. बाळ काळणे यांच्या सेवेने नदीतील व नदीकाठावरील निसर्गसृष्टीतील साप, कासव, पक्षी यांना जीवदान मिळत आहे. त्यामुळे बाळ काळणे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रिया. साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना. निवडणूक प्रक्रियेत एसटी बसेस लावण्यात आल्यामुळे प्रवाशांचे झाले प्रचंड हाल. तीव्र नाराजी व्यक्त. दिव्यांग, तृतीयपंथीयासह महिलांसाठी आदर्श मतदान केंद्र. जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती. अचानक विद्युत दाब वाढल्यामुळे 15 ते 20 घरातील विद्युत उपकरणे जळाली. मूर्तिजापूर येथील घटना. मतदान केंद्रांवर कॅमेरा व व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून राहणार प्रशासनाची नजर. केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.